नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत पायाभूत चाचणी परीक्षा 2025 इयत्ता 8वी आणि विषय आहे मराठी. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. यामध्ये तोंडी चाचणी आणि लेखी चाचणी असे दोन्ही भाग असतात. तोंडी चाचणी ही 10 मार्कासाठी असते. यामध्ये या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. मे महिन्याच्या सुट्टीत तुझे घर किंवा परिसरात घडलेला कोणताही प्रसंग किंवा घटना 5 ते 6 वाक्यात सांग. यासाठी तुम्हाला 2 गुण असतील. तुला माहित असलेल्या कोणत्याही एका लोकगीताच्या 4 ओळी म्हण व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. कोणतेही 3. उदाहरणार्थ भारुड असेल, कोळी गीत असेल, शेतकरी गीत, आदिवासी यापैकी. लोकगीतातील बोलीभाषा कोणती आहे ते सांग. लोकगीतातील कोणते शब्द किंवा कोणती ओळ तुला आवडली ते सांग. आणि तू म्हटलेल्या लोकगीतातील भाषा कोणत्या परिसरात बोलली जाते ते सांग. याविषयी माहिती आपल्याला तयार करायची आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, प्रश्न दुसरा आहे. खालील उतारा वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. आता हे तोंडी करायचं, यामध्ये लेखी काहीही नाही. आपण उतारा वाचायचा आणि त्यावर आधारित प्रश्न दिलेल्या उताराचे समजपूर्वक वाचन कर. 2 गुणासाठी वाचन करून तुला सांगायचे उतारातून काय समजले ते. वरील उतार्याला योग्य शीर्षक सुचव आणि तुला आवडणाऱ्या कोणत्या एका खेळाबद्दल माहिती सांग. हे मुक्त प्रश्न आहे. तुम्ही याचे थोडीशी तयारी करून मनाने उत्तर देऊ शकता. यानंतर लेखी विभाग सुरू होतो मित्रांनो. लेखी विभागामध्ये लेखी चाचणी. यामध्ये खालील उतारा वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे उतार्यात शोधून आपल्याला लिहायची आहे. तर आपण सुरुवात करूया. उतारा सर्वप्रथम वाचून घेऊया. आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. इथपासून तर शेवटच्या ओळीपर्यंत तुमचे आभाळ कायम आनंदाने भरलेले राहील. तर यावर आधारित प्रश्न उत्तर आपण पुढच्या पानावरती पाहू. बघा, वरील उतारेत कोणत्या कलेचा उल्लेख आलेला आहे ते लिहि. उतारा वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की वरील उतार्यामध्ये मूर्तिकलेचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर उत्तरे लिहि. युरेका या शब्दाचा अर्थ युरेका म्हणजे सापडले किंवा मिळाले. न्हाणीघर या शब्दासाठी वापरणारा इंग्लिश शब्द कोणता? तर त्यासाठी आपण बाथरूम हा इंग्रजी शब्द वापरत असतो. लेखकाला आनंद झाला कारण आता त्याच्या मूर्तींना तडे जात नव्हते. आर्किमिडीज हे साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही शोध घेत राहायचे कारण त्याला हवे ते तत्व शोधण्याचा ध्यास लागलेला असायचा. ज्या प्रसंगामुळे तुला आनंद झाला असा तुझ्या आठवणीत असलेला कोणता एक प्रसंग 4 ते 5 वाक्यात लिहि. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मनाने लिहायचं, कुठलंही पाठांतर नाही. फक्त कशा पद्धतीने उत्तर असावं एक नमुना उत्तर या ठिकाणी मी देत आहे. ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. हे त्याचं एक नमुना उत्तर आहे. बघा, पुढचं खालील चित्राचे निरीक्षण कर व 5 ते 6 वाक्यात त्याचे वर्णन कर. हे चित्र पाहायचे. चित्रामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या त्या क्रमाने लिहित चालायचे आहे. यामध्ये सुद्धा चूक बरोबर असं काही नसतं. फक्त चित्राच्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी माहिती लिहायची असते. आता या ठिकाणी मला ज्या पद्धतीने सुचली तसे एक नमुना उत्तर या ठिकाणी मी तयार केलेलं आहे. तुम्ही असंच किंवा यापेक्षा वेगळं उत्तर या प्रश्नाचं लिहू शकता. खाली दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहि. याचं उत्तर मात्र आपल्याला विशिष्ट पद्धतीनेच लिहायचं आहे. वरील चित्रात दिसणाऱ्या प्रसार माध्यमापैकी तू जास्तीत जास्त कोणत्या प्रसार माध्यमांचा वापर करतो ते लिहि. आता जर आपण टीव्ही जास्त पाहत असेल तर टीव्ही लिहू. पेपर जास्त वाचनात असेल तर पेपर, आणि मोबाईल जर जास्त पाहत असेल तर मोबाईल किंवा रेडिओ. रेडिओ कोणी वापरत नाही, याचं उत्तर मी मोबाईल लिहिलेलं आहे. तुमचं जे असेल ते तुम्ही लिहू शकता. कोणत्याही उत्तराला या ठिकाणी गुण मिळतो. खालील मुद्द्यांच्या आधारे तुलना करायच्या. प्रसार माध्यमांचे फायदे आणि प्रसार माध्यमांचे तोटे. या ठिकाणी 2 फायदे आणि 2 तोटे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे सध्याच्या तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे. या विधानाशी तू सहमत आहेस का? हो, नाही, सहकारण लिहि. म्हणजे तुम्ही हो पण म्हणू शकता आणि नाही पण म्हणू शकता. तर या ठिकाणी मी हो म्हणून उत्तर तयार केलेलं आहे. हो, मी सहमत आहे. कारण मोबाईलमुळे कामाचा वेळ वाया जातो. शिवाय मोबाईलद्वारे मिळालेली माहिती अचूक असेलच असेही सांगता येत नाही. प्रश्न 7वा. खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, वेली झाडे पशुपाखरे यांशी गोष्टी करू. ही कविता छान आहे आणि याच्यावर प्रश्न पुढे दिले 7 गुणांसाठी. बघा, कवितेत वर्णन केलेल्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारची शाळा आहे? पर्यायाला गोल कर. बघा, भिंती व छप्पर नसलेली निसर्गाची शाळा, विद्यार्थी नसलेली शाळा आणि प्राण्यांची शाळा यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे भिंती व छप्पर नसलेली निसर्गाची शाळा. कवितेतील खालील ओळींचा अर्थाची ओळ लिहि. बघा, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या रागीट, चिडखोर अशा विविध स्वभाव असणाऱ्या व्यक्तींना न घाबरता समोर जाऊ. यासाठी 2 ओळी आलेल्या कवितामध्ये. हिंदू
ओढे धुंडू होळ झाडावरचे काढू मोळ चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही दोन जोड्या लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी गुरु करू मुंग्यांचा आणि भुंग्यांचा. परा या कवितेत आलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द लिही. नाला किंवा ओढा. लाखोईतले गुरु या काव्यपंक्तीतून कवीला काय सूचित करावयाचे आहे? तर यातून कवीला सांगायचे आहे लाखोईतले गुरु म्हणजे इथे सर्वच विद्यार्थी आहे आणि आपण या ठिकाणी शिकवण्यासाठी लाखो गुरु आहेत. खाली कवितेच्या ओळी तुझ्या शब्दात पूर्ण कर. आता आपल्याला जसं रिदम ताल सापडेल तसे आपण ओळी पूर्ण करायची आहे. बघा, वारा वाहे सरसर, पाऊस आला रिमझिम, झाडे झाली उंचच उंच आणि तळ्यात उमटे प्रतिबिंब. अशा पद्धतीने खाली दिलेल्या विषयाच्या आधारे संवाद तयार करून लिहायचा आहे. तू शाळेत गरज असल्यामुळे तुझ्या पालकांना शाळेत बोलावले आहे. वर्ग शिक्षक व तुझ्या पालकांमध्ये झालेला संवाद लिही. तर आता राहुल नावाचा मुलगा या ठिकाणी बघितलेला आहे आणि त्याचे पालक. शिक्षक नमस्कार, पालक सुद्धा नमस्कार. शिक्षक, राहुल काल शाळेत का येऊ शकला नाही? तर पालक म्हणतील राहुल काल आजारी असल्यामुळे शाळेत येऊ शकला नाही. शिक्षक, राहुल अतिशय हुशार विद्यार्थी आहे, त्याला नेहमीच शाळेत पाठवत जा. अशा पद्धतीने तुम्ही वेगळा संवाद पण लिहू शकता. बघा, खालील बातमी वाच व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 4 गुणांसाठी आहे. बातमीचा विषय आहे ऊसतोड मजुरांच्या मुलांचा शाळेत वाजत गाजत प्रवेश आणि बातमी वाचून त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. बघा, दिलेल्या बातमीत वार्ताहराने समाजातील कोणत्या समस्येचा उल्लेख केला आहे ते लिही. तर याचं उत्तर आहे की यामध्ये दिलेल्या बातमीत बालकांच्या शिक्षणाच्या समस्येचं वर्णन त्या ठिकाणी लेखकाने केलेले आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शाळेत आणण्यासाठी राज्य शासनाने कोणती चळवळ सुरू केली? तर चळवळीचं नाव आहे बालरक्षक चळवळ. तुझ्या परिसरातील शाळाबाह्य असणाऱ्या मुलांनी शाळेत यावे यासाठी तू काय करशील? 4 ते 5 वाक्यातली. त्याचं असं उत्तर आपल्याला लिहिता येईल. तुम्ही तुमच्या मनाने याचं उत्तर लिहायचं आहे आणि योग्य आणि सुसंगत उत्तराला या ठिकाणी गुण मिळत असतात. एक नमुना उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे. तुम्ही यापेक्षा वेगळं उत्तर लिहून सुद्धा गुण मिळवू शकता. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब सुद्धा करा. दिलेल्या सूचनेनुसार खालील प्रश्न सोडव. खालील वाक्यात रिकाम्या जागी पर्यायातून योग्य वाक्प्रचार निवडून लिही. वाक्य, विद्यार्थ्यांची मस्त चालू असताना वर्गात शिक्षकांनी प्रवेश केला हे पाहून साऱ्या विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले. अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही. समाजाची सेवा करणारा, समाजसेवक. अग्नी या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? तर याचं उत्तर आहे आग म्हणजे अग्नी, वन्य म्हणजे अग्नी आणि जाळ म्हणजे सुद्धा अग्नी. व्योम म्हणजे आभाळ, आकाश. तर व्योम हे त्याचं उत्तर येईल. बघा, खालील वाक्यात योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. शाबाश या ठिकाणी उद्गारावाचक चिन्ह येईल. चांगले काम केले पूर्णविराम. शरीराच्या अवयवावरून एक मन तयार करून लिही. बऱ्याचशा म्हणी शरीराच्या अवयवावरून. बघा, त्या या ठिकाणी लिहिलेले नाकापेक्षा मोतीजोड, हातच्या काकणाला आरसा कशाला. अशा पद्धतीने आपण म्हणी लिहू शकतो. खालीलपैकी तुझ्या परिसरातील कोणत्याही एका व्यावसायिकाची अथवा परिचयातील व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार कर. यामध्ये व्यावसायिक, कुंभार, भाजी विक्रेता, चित्रकार, रिक्षा चालक. तर या ठिकाणी मी चित्रकाराची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत. तुम्ही चित्र काढायला कोणाकडून शिकले? दुसरा प्रश्न येईल, चित्र काढण्याची आवड कशी निर्माण झाली? त्याच पद्धतीने तुम्हाला कोणत्या प्रकारचे चित्र काढायला जास्त आवडते? तुम्हाला चित्रकला क्षेत्रात सर्वोच्च मिळालेला पुरस्कार कोणता? त्यानंतर चित्रकलेतून तुम्हाला जे आर्थिक उत्पन्न मिळते त्यात तुम्ही समाधानी आहात का? असे वेगवेगळे प्रश्न आपण या ठिकाणी विचारू शकतो, तयार करू शकतो, निर्माण करू शकतो. खाली दिलेल्या सूचनेनुसार प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप लिही. रामाने बागेतील फुले वेचून आणली. सामान्य रूप. बाग हे मूळ रूप आहे आणि बागे हे त्या शब्दाचं सामान्य रूप आहे. वाक्यातील विधेय ओळखून लिही. आम्ही भारताचे नागरिक आहोत. तर या ठिकाणी वाक्यातील विधेय आहे बघा, आम्ही भारताचे नागरिक आहोत. तर आम्ही भारताचे नागरिक या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे आपल्याला. खाली दिलेल्या कोणत्याही 2 अवयवांचा वापर करून 2 वाक्य तयार करून लिही. नेहमी, आणि, वर आणि वा यापैकी आणि प वापरू आपण सुरुवातीला. शाळा सुटली आणि पाऊस सुरू झाला. दुसरा आहे बघा, घरासमोरील झाडावर पक्ष्यांचा खोपा आहे. झाडावर. वाक्यातील लेखन नियमानुसार अशुद्ध असलेले शब्द शुद्ध करून लिही. संधिप्रकाश अंधुक होऊ लागला. बघा, या ठिकाणी संधिप्रकाश अंधुक होऊ लागला या पद्धतीने दुरुस्ती करून लिहिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.